अपडेट न्यूज. नगर परिषद यवतमाळ येथील आरोग्य विभागातील सेवानिवृत्त सफाई कर्मचारी श्री मनोहर रुस्तम देशभ्रतार यांना सेवानिवृत्त होऊन 16 महिने उलटले तरीही त्यांच्या हक्काचे सेवानिवृत्तीचे लाभ आणि उपदानाची रक्कम मिळालेली नाही. या अन्यायाविरोधात त्यांची पत्नी सौ माया मनोहर देशशताव राहणार अशोकनगर पाटीपुरा यवतमाळ यांनी नगर परिषद प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. लाच न दिल्यामुळे अडवणूक केल्याचा गंभीर आरोप. अर्जदार सौ माया देशतार यांनी दिलेल्या लेखी तक्रारीत गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या पतीनंतर सेवानिवृत्त झालेल्या इतर सर्व कर्मचाऱ्यांना त्यांचे संपूर्ण लाभ मिळाले आहेत, परंतु पतीची बिघडलेली प्रकृती आणि स्वतःला असलेले आजारपण BP शुगर यामुळे आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना पैशांची देवाणघेवाण करू शकलो नाही. लाच न दिल्यामुळेच हेतू पुरस्कृत आमची उपदानाची रक्कम थांबवून ठेवली आहे असा थेट आरोप त्यांनी केला आहे. 14 दिवसात रक्कम न मिळाल्यास यवतमाळ नगर परिषदेसमोर आंदोलन. वारंवार विनंती करूनही न्याय मिळत नसल्याने संतप्त झालेल्या देशशतार कुटुंबाने येत्या 14 दिवसांच्या आत सर्व उपदानाची रक्कम न मिळाल्यास नगर परिषद यवतमाळ समोर करो या मरो आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील असंही निवेदनात म्हटलं आहे. या संदर्भातील लेखी तक्रारीच्या प्रती माननीय मुख्याधिकारी, माननीय ठाणेदार आणि लोकशाही दिन कक्ष यांना सादर करण्यात आल्या आहेत. मुख्य संपादक सय्यद मतीन. सर स्टार्ट. नगर परिषद यवतमाळ समोर सेवानिवृत्त सफाई कर्मचाऱ्यांच्या उपदानाच्या निधीसाठी गेल्या 24 तारखेपासून आम्ही इथे बसलेलो आहोत. आजचा 12वा दिवस आहे. यामध्ये आम्ही जेव्हा त्या आस्थापना विभाग कर्मचाऱ्यांना जेव्हा आमच्या उपदानाच्या निधीची मागणी करतो तेव्हा ते पैशाची मागणी करतात. किमान ती 30 लाखाच्या जवळपास जे सेवानिवृत्तीची रक्कम आहे ती रक्कम द्यायसाठी त्यांना 2-2.5 लाख रुपये कशाला द्यायचे, म्हणून आम्ही आंदोलनाला सुरुवात केली. जो लाभार्थी आहे लाभार्थ्याचं नाव आहे मनोहर देशभ्रतार. याच्यामध्ये काय झालं की यांची कर्मचाऱ्याची आस्थापना कर्मचाऱ्यांची साखळी आहे. त्या साखळीमध्ये सगळे आस्थापना विभाग प्रमुखापासून सगळे लोक आलेले आहेत. कारण काही लोकांना रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांनी 2 ते 3 महिन्यातच त्याचा सगळा पैसा दिला. आता 13 महिने होऊनही या लाभार्थ्याचा पैसा दिलेला नाही. जर यांनी या 4 दिवसाच्या आत पैसे दिले नाही तर आम्ही आमरण उपोषणाला सुरुवात करू. माननीय माजी आमदार मदनभाऊ आपल्या हेरावार यांच्याकडे जाऊ, नाही तर कलेक्टर ऑफिसमध्ये आपण धरणे करू. या प्रकारचे आक्रमक आंदोलन ज्यावेळेस आम्ही करू त्यावेळेस त्यांना जाग येईल. कारण ते भेटी देतात पेंडालला तेव्हा सांगतात की तुमचं सर्व्हिस बुक व्हायचं आहे, अपडेट व्हायचं आहे, तुमचे बाकीचे डॉक्युमेंट द्यायचे आहे. अशा प्रकारचा भ्रष्टाचार या आस्थापना विभागाने केलेला आहे, म्हणून आमचं आंदोलन सुरू आहे. 12 दिवस. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.